बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। रोटी बँक संस्थेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत शोहेब चौधरी यांनी आपल्या वाढदिवसाचा वायपट खर्च टाळून 300च्या आसपास गोरगरीब गरजू लोकांना अन्नदान केले। सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरात 300च्या आसपास गोरगरीब गरजू लोकांना हे अन्नदान करण्यात आले। वाढदिवसानिमित्त वायपट खर्च न करता गोरगरिबांना अन्नदान करून शोहेब चौधरी यांनी आपला वाढदिवस साजरा केला आहे। रोटी बँक तर्फे दररोज एक वेळ संध्याकाळचं जेवण रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत देण्यात येतो। रोटी बँकेच्या वतीने शोहेब चौधरी यांनी हा उपक्रम राबवला। यावेळी सोमनाथ उपासे, जुबेर सय्यद, आसिफ बागवान, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष फारुख शेख, जनक्रांती पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रिजवान शेख, इको नेचर क्लबचे मनोज देवकर, डॉक्टर राठोड, जमीर पठाण आदी उपस्थित होते। शोहेब चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना व या सिव्हिल हॉस्पिटलमधील पेशंट जे आहेत त्यांच्या नातेवाईकांना हे अन्न दान आज रोजी त्यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये डॉक्टर रमेशजी डॉक्टर मनोजजी देवकर साहेब जे या हवामान आणि वातावरणामध्ये जे काही जे काही आहे ते इको नेचर क्लब म्हणून संस्थापक अध्यक्ष आहेत। त्यांच्या नेतृत्वामध्ये हे सर्व या नेचरचं जे काही काम चालू असतं आहे त्यांचे मित्र डॉक्टर साहेब राठोड साहेब हे सुद्धा आपल्या इथं आलेले आहेत आणि आमचे ते मजर शेख सामाजिक कार्यकर्ते, रिजवान सर सामाजिक कार्यकर्ते, खलीफभाई शेख मंसूर आणि आमचे मित्र अहमद सर, ॲडव्होकेट खरेजी साहेब, समीर जे रोटी बँकचे जे संस्थापक आणि चेअरमन आहेत ते आमचे जमीरभाई पठाण गेली आज 7वा ते 8वा वर्ष त्यांचं चालू आहे। ते कोणताही खंड न पडता ते आपलं अन्नछत्राचं काम ते बघत आहेत आणि योग्य प्रकारे जे महाराष्ट्रात एक उदाहरण म्हणून आज जमीरभाईंचं नाव घेतलं जातं। ते केवळ समाजसेवक नाहीत, लोकांच्या गरजा काय आहेत आज, आणि आज या देशाला आपल्याला कोणत्याही जातीचा, जातीभेदाचा, धर्माचा विचार न करता सरळ हाताने
हा दान केला जातो. आणि आज आपल्या या देशाला गरज आहे त्या अशाच कार्यकर्त्यांची, अशा समाजसेवकांची, जेणेकरून ते जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेचं काम करतात. आणि ते मानवता म्हणजे आज आपल्याला हे आपण बघत आहोत की पेशंटच्या नातेवाईकांना कमीत कमी 1 किलोमीटर 2 किलोमीटर जाऊन बाहेर जे अन्न विकत घेऊन घ्यावं लागतं त्याची किंमत कमीत कमी 40 ते 60 रुपये 80 रुपयेपर्यंत मोजावी लागते. अशा लोकांना, अशा गरजू लोकांना, अशा गरीब लोकांना ही रोटी बँक आपल्यातर्फे अन्नछत्र चालवते. आणि आज हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे. ते चौधरी साहेबांनी त्यांना कोणत्याही भाव न विचारता किंवा न करता कोणत्याही दानाचा किंमत न लावता ते सगळ्या हाताने त्यांना मदत करतात. ही फार मोठी देणगी त्यांच्या मनात आहे, त्यांच्या आहेत. आणि आम्ही अल्लाकडे अशी प्रार्थना करतो की त्यांचं जीवन असं सफल हो आणि दैनंदिन त्यांच्या जीवनात प्रगती हो, हे अल्लाकडे मागणी करतो. आणि इथं सर्व सामाजिक कार्यकर्ते जे आलेले आहेत त्यांचा आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. एवढंच मी बोलून थांबतो. इथं येण्याचा योग आलेला आहे. आसिफ बागवान सर, जमीरभाई सर, चौधरी सर आणि शिवाजी छत्रपती ब्रिगेडचे अध्यक्ष आणि फारुख सर, रिजवान सर आणि उपस्थित असलेले सर आणि डॉक्टर प्रशांत राठोड सर आणि वसंतीचे मालक सत्तारबाई यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आज रोटी बँक गेली 8 वर्ष सातत्याने चालू आहे. की भुकेलेलं अन्न देणे सर्वात पुण्यदान की परमेश्वराने अल्लाने सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे न खंड पडता अखंडने काम चाललेलं. याबद्दल आमच्याकडून जितकं काय सहकार्य करता येईल आम्ही नक्कीच आपल्या सोबत आहेत. डॉक्टर प्रशांतजी राठोडने आत्ताच बोलले की आमच्या पुढं आमच्या आजीचं त्या माध्यमात स्मरणार तेही इथं तुम्हाला मदत करणार. आमचे जेवढे काय मित्रपरिवार आहेत त्यांच्या माध्यमातून जितकं काय सहकार्य करता येईल नक्कीच करूयात. आणि परमेश्वर सगळ्यांना आर्थिक सक्षम बनवून आपल्याला इतर जे निराधार आहेत त्यांना आपल्याला कसं आपल्याला सक्षम करता येईल आपण नक्कीच प्रयत्न करू. आणि चौधरी साहेबांच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप आपणास शुभेच्छा सर. माझं नाव लक्ष्मण भोसले. मी पंचायत समिती शिक्षण विभाग मोहोळला आहे. बऱ्याच दिवसानंतर सिव्हिलमध्ये नातेवाईकाच्या डिलिव्हरी संदर्भात आलो. मी तर थोडा वेळ बघितल्यानंतर मला सकाळी काही भेटलं नव्हतं पण मी संध्याकाळी बघितलं. खूप या जगामध्ये आपण एकदा जन्मल्यानंतर पाठीमागं आपल्या काहीतरी आठवणी राहाव्या, आपल्याला एन्जॉय करता येतो. आपल्याला वाटतं की जीवन म्हणजे काहीतरी मजा मस्ती करून जायचं. पण आपला जो वाढदिवस आहे तो कुठेतरी हॉटेलमध्ये पण करता येतो, बरोबर ना. तिथं जर आपण वेस्टेज पैसे घालण्यापेक्षा गोरगरिबांच्या निराधाराच्या लोकांना जर अन्न करून त्यांची जी दुवा असेल, त्यांचे जे काही आशीर्वाद आहे ते आपल्या पाठीशी राहावं आणि आपल्या त्यांच्या आशीर्वादामुळे आपली प्रगती नक्कीच होते. इनडायरेक्टली कसं आहे आपण त्यांनी समोर आपल्याला ते दुवा देणार नाही पण त्यांचं एक मन असतं की बाबा हे जे काय दानशूर व्यक्ती आहेत या ह्याच्यामध्ये जगामध्ये चांगली लोकं पण आहेत. आपण फक्त पेपरला टी व्हीवरती वाईट लोकांचं बोलतो पण अशा लोकांनी कुठल्याही प्रसिद्धीचा आणता आपला जन्मदिवस एक चांगला दिवस आपल्या वेगळ्या अनोख्या पद्धतीने साजरा केला. खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणखी याच्यामध्ये जर लोक वाढत गेली तर इथं असं खंड सोडा 3 टाईम पण मिळू तर तसंही आपल्याला योगदान देता येतं. आपल्या आयुष्यात येऊन कधीतरी आपल्या हातून एक पुण्याचं काम हवं आणि ह्याला नशीब कसं आहे बरोबर. हे प्रत्येकाला संधी मिळत नाही. मी अनंतरामध्ये अकोल्याला द्यायला गेलं तर तिथे आपला नंबर पण लागत पण इथं हितच आहे. इथं ही परिस्थिती इथली दवाखान्यातली तिथं आपल्याला मदत केल्यानंतर नक्कीच आपल्याला समाधान मिळतं. म्हणजे समाधान आहे आपल्याला की आपल्या आयुष्यातून 4-5 रुपये काय नसतं. तर खूप चांगला उपक्रम आहे की असं प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक आपल्याला विस्तार पण वाढवता येतो. त्यामुळं बऱ्याच लोकांची सोय होती. 4 लोकांचे पैसे वाचतील त्याचाच आपल्याला आशीर्वाद त्यांना त्यांचे पैसे वाचतील आणि आपल्याला आशीर्वाद दोन्ही पण फायदा. धन्यवाद. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.